बाई बाई बाई, आमच्याकडे एवढी थंडी वाढली की मी धड बोलू शकत नाही, एवढी थंडी वाढली आहे. म्हणून म्हणलं चल आता गरम गरम कढी आणि वालाच्या शेंगाची भाजी बनवून घेतलो. मग आमचा हनुमान आमच्या जवळ आला आहे बघा, आणि म्हणलो येते आता आक्षे बनवून घेतो. नव्याचं पीठ लावून आणलो आणि पटकन असा भिजवून घेतलो. वालाच्या शेंगाला एक वेळा हलवून घेतलो आणि त्याला एकदा अजून झाकूनच ठेवून दिलो. मग का पटकन सकाळचा आरण पण आहे, पण मला ना तो खाऊसात नव्हता वाटत. म्हणलो गरम गरमच भात भाजी बनवू. मग घेतलो ना बनवून पटकन, भात पण मांडून घेतलो. स्वयंपाक झाला आणि हे दोन्ही माझे पोरं खायला बसले. यांचा खाऊन झाला आणि अशा मस्त्या चालू झाल्या. म्हणलो चला आता मी माझ्या कमरबंद पाहतो. तर पाहत होतो तर का माझा पोरगा म्हणते मला पहिले घालून दे, नाही तर तुला मामाच्या लग्नात जाऊ देत नाही. मग म्हणलो चल बापा तूच पहिले घालून पाय, नाही तर मग मला घालायला भेटल नाही. त्यानं घालून घेतलं. मग आता मी तुम्हाला दाखवतो कोणकोणता सामान मी भावाच्या लग्नासाठी घेतलो. तर हा पहा, एवढा मोठा सामान मी ते भावाच्या लग्नासाठी घेतलो. आणि एवढा सामान माझ्याकडे कधीच नव्हता. मी स्वतः कमवायला लागलो ना, म्हणूनच एवढा सामान मी घेऊ शकलो. 6 ते 7 हजाराची शॉपिंग मिशोवरूनच करून घेतलो. हा सगळा सामान माझ्या मिशोवरचाच आहे. पायपट्ट्यापासून ते रिबीनपर्यंत सगळा सामान मी आता बोलवून घेतलो. हा आंबाडा आहे. आंबाडा तर मस्त लावीन आणि मस्त नाचीन मामाच्या लग्नात येशूच्या. मग हे बघा इथे लिपस्टिक पण घेतलो. चला आता म्हणलो एका पॉलिथिनमध्ये भरून घेतो आणि वर तर नेऊन ठेवतो, नाही तर हे पोरं काही फोडल्याशिवाय राहत नाही. मग का म्हणलो आता का करू आपण, थंडी तर एवढी लागून राहिली. मग गेलो बेडवर आणि घेतलो अशी ब्लँकेट. दोनही पोरायले बोलावून घेतलो आणि मस्त ब्लँकेट पांघरून घेतलो ना, हम साथ साथ हे पिक्चर पाहत बसलो. मग का झाली सायंकाळ. येसूचे पप्पा आले आणि घरात जे बनवलो तेच मोठ्या आवडीने खाल्ला. ते कधीच मला खावा घेवाले त्रास देत नाही. चला तर मग झोपूया. आमची झोपायची वेळ झाली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा. धन्यवाद.